विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फळ्यावर जे लिहिलंय तेच थंबनेलवर होतं. काय? की मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. कुणाची वाक्य आहेत ही? मी सांगतो. ही वाक्य आहेत हजारो अशा मुलांची, की ज्यांना 10वी ला 90 प्लस पर्सेंटेज होते आणि आता काहीही अभ्यास झाला नाही आणि 3 आठवड्यावर एक्झाम आली. अशा मुलांचं हे वाक्य आहे. मी सुद्धा ह्याच्यातूनच गेलेलो आहे. मला माहिती आहे. अजून मी त्या गोष्टी तो क्षण विसरलेलो नाहीये. जेव्हा परीक्षा जवळ येते, तेव्हा विलक्षण तणाव निर्माण होतो. खूप तणाव निर्माण होतो. आई-वडिलांचे चेहरे दिसतात. त्यांनी आपल्याकडून किती अपेक्षा ठेवलेत, हे जाणवतं आणि पुन्हा जाणवतं, अरे आपण त्याप्रमाणे आपला झाला नाहीये अभ्यास. याला मी तुम्हाला एकट्याला दोष देत नाहीये. बऱ्याच गोष्टी याला जबाबदार आहेत. तुम्ही एकटे जबाबदार नाहीये त्या गोष्टीला. पण एक तणाव येतोय. मी काल एका स्टुडंटशी फोनवर बोललो. तो स्टुडंट मला म्हणला, की "सर तुम्ही माझ्यासाठी किती प्रयत्न करताय?" पण कधी-कधी मला भीती वाटते, जर मला चांगले मार्क पडले नाहीत तर? तुम्ही माझ्यासाठी एवढं कष्ट घेतलंय, पण मी जर चांगले मार्क पाडू शकलो नाही तर? पहिला प्रश्न ह्या मुलांचा. मी त्या स्टुडंटला जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगणार आहे, की एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणतात ना रे ते इंग्लिशमध्ये "अ सिंगल शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाईड युअर फ्युचर" असं काहीतरी वाक्य आहे ना? रिअॅलिटीमध्ये ते खरं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. त्यानंतर 1-2 ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिले. जास्त ठिकाणी नाही. मी कोचिंग क्लासेसच सुरू केले इनिशियली. पण इंटरव्ह्यूमध्ये कधीही मला 10वी ला मार्क किती पडलेत, 12वी मार्क्स किती पडलेत किंवा इंजिनिअरिंगला किती मार्क होते, हे विचारत नाहीत. इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांचा तो प्रश्नच नसतो, की तुला मार्क किती होते? नाही. तो तुमचा कॉन्फिडन्स चेक करतात. मी तुम्हाला सांगू का? मी त्या स्टुडंटला जे बोललो, त्याला ज्या गोष्टी मला सांगाव्या लागल्या, त्या मला तुम्हाला सांगायच्यात या व्हिडिओमध्ये. काय? की हे बघा, अपेक्षा तुम्ही पूर्ण करणार आहात आमच्या. सगळ्यांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करणार आहात. कारण तुम्ही अभ्यास करणार आहात आजपासून तरी. हां, तुम्ही तुमचे एफर्ट्स देणार आहात. प्रामाणिक एफर्ट्स. इथं टाईमपास नकोय, टाईम वेस्ट घालवायचा नाहीये. तुम्ही फक्त अभ्यास करा. पडू देत 12वी ला एक वेळ कमी मार्क म्हणूया आपण. पण नाहीच पडणार. आत्ताच कशाला बोलायचंय पडू देत कमी मार्क पडणार. नाही बिलकुल तुम्हाला कमी मार्क पडणार. तुम्हाला चांगलेच मार्क मिळणार आहेत. बरं. चांगले मार्क म्हणजे काय? नाही मला 90% पाहिजे. रिअलिस्टिक व्हा ना. मला 68% ग्रुपला होते. ओव्हरऑल पर्सेंटेज तर कमीच होते लक्षात घ्या. ओके. इलेक्ट्रॉनिक्समुळं ओव्हरऑल पर्सेंटेज चांगले होते बरं का. त्याच दरम्यान 65 टू 70. काय फरक पडला? काय फरक पडला? काय नाही फरक पडला. पण सांगतो, ज्या क्षणाला मी प्रामाणिकपणे अभ्यास करायला सुरुवात केली, त्या क्षणाला माझं लाईफ चेंज झालंय. हां, मला येत नव्हतं. मी कायम मॅथ्समध्ये फेल व्हायचो. एक वेळ तर इंजिनिअरिंगला अशी आली होती, की मॅथ्स जमणारच नाही असं मला वाटत होतं. पण नाही, मला माझ्या चुका कळाल्या. कुठं मी चुकलो ते कळालं. त्याचं एनालिसिस मला एक प्रॉपर चांगल्या व्यक्तीकडून मिळालं, की मी फॉर्म्युलेच येत नव्हते. मग न्यूमेरिकल्स कसे येणार? एका वाक्यात त्याने एनालिसिस केलं. मग मी बेसिकपासून सुरुवात केली. 11-12 ची पुस्तक घेतली इंजिनिअरिंगला पहिल्यांदा. ते फॉर्म्युले केले मग तिकडचे न्यूमेरिकल जमले. म्हणजे कळालं का? अभ्यासाला सुरुवात करतो डायरेक्ट एखादं मोठं डेरिव्हेशन घेताय. कसं जमेल? काहीतरी प्लॅन करा ना. काहीतरी प्लॅन करा. मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ ज्या क्षणाला अपलोड होईल, त्यानंतर 1-2 तासाच्याच गॅपमध्ये तुम्हाला दुसरा व्हिडिओ मिळणार आहे. हां. त्यात मी कोहलार्स लॉ शिकवणार आहे. ओके. त्याच व्हिडिओत लगेच मी शिकवणार आहे कोहलॉर्स लॉ. म्हणजे हा व्हिडिओ तयार झाला, की तो व्हिडिओ मी लगेच तयार करणार आहे आणि अपलोड पण करणार आहे. तिथे मी सांगणार आहे, की तुम्ही अभ्यास नक्की कसा केला पाहिजे. ह्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आलं का लक्षात? आणि व्हिडिओ मी आता देत जाणार आहे तुम्हाला. तुम्हाला व्हिडिओ मिळत जाणार आहेत. तुम्ही फॉलो करून ते करा ना कंप्लीट. बरं कुणासाठी चालतोय? जे असे त्रासात आहेत ना, ह्या मुलांसाठी मी आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. बास रे बाळांनो, तेवढंच इम्पोर्टंट आहे. पण हे जे आहे ना, तणाव निर्माण केलाय ना, आपल्या शिक्षण पद्धतीनंच तणाव निर्माण केलाय, पण ते आपण बदलू शकत नाही. आपल्या हातात ते नाहीये. तुम्हाला सांगतो, स्किल ओरिएंटेड शिक्षण पाहिजे, हे की नाही सांगा बघू? की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कला अवगत व्हायला पाहिजेत. इथं तसं होत नाहीये. 26 जानेवारीला माझ्या नशिबाने एका शाळेनं मला बोलावलं होतं. म्हणजे तो माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे प्रसंग होता लक्षात घ्या. आयुष्यात पहिल्यांदा मी झेंडावंदन केलं होतं. 26 जानेवारीला. पण तिथंच मी त्या शाळेत आश्वासन दिलं, की मी या शाळेसाठी वेळ देईन. तिथं एक ढाणे सर आहेत, मुख्याध्यापक गोळे सर आहेत. हे जे शिक्षक आहेत ना, मी तुम्हाला सांगतो टोटल 3 शिक्षक आहेत लक्षात घ्या तिथं. हे जे 3 शिक्षक आहेत ना, त्यांनी शाळा एवढी डेव्हलप केलेली आहे. 3 शिक्षक आणि 7 वर्ग प्लस अंगणवाडी. ओके, एवढं आहे. त्यातल्या ते एक मुख्याध्यापक त्यांना भरपूर शासकीय कामं असतात. आता मराठा आरक्षणाचे शासकीय कामं प्राथमिक शिक्षकांना लावण्यात आलेत. घरोघरी जाऊन त्यांना विचारायचंय, डाटा कलेक्ट करायचा आहे.
तरी देखील एवढ्या व्यापातून त्यांनी ती शाळा डेव्हलप केली. पण तुम्हाला खरं सांगू का? नंतर एक साचेबद्ध शिक्षणात ती मुलं अडकतात 7वी नंतर. 8वी, 9वी, 10वी ना एक ठराविक पॅटर्न बनतोय बरं का चुकीचा, की ते स्वाध्याय वही लिहिणं, ओके. पुन्हा असू दे ना, स्वाध्याय नाव आहे, पण लिहिलं जातं वेगळ्याच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे. पण एक मला म्हणायचंय काय माहिती का? एक मॅकॉले तुम्हाला माहिती आहे, ते हिस्ट्री पण तुम्हाला माहिती आहे, की इंग्रजांना आपल्या देशात फक्त क्लार्क पाहिजे होते. म्हणून त्यांनी ह्या एक्झाम्स वगैरे तयार केल्या आणि आज देखील आपल्या देशात मी तुम्हाला सांगतो, एम-पी-एस-सी देऊन क्लार्क झाला, की त्याचा सत्कार हो म्हणून मोठा होतो, की जणू काही युद्ध जिंकून आलाय. लाखो मुलं त्या क्लार्कच्या नोकरीसाठी धडपडतायत. मंत्रालयात क्लार्क होण्यासाठी लाखो लोकं झटतायत. पण ते स्किल डेव्हलप करत नाहीयेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या शिक्षण पद्धतीत आपण अडकल्यामुळं आज आपल्याला असं टेन्शन आलंय. हे सोडून द्या तुम्ही लक्षात घ्या. पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या. पण तिथं पण तुम्ही ठरवा, की पुढं काय करायचंय आपल्याला फ्युचर. त्यानुसार एखादा पार्ट टाईम जॉब करणं, अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या पालकांना म्हणला 12वीत तुम्ही गेलाय म्हणा तुम्ही त्यांना, "मी जरा एक पार्ट टाईम जॉब कुठेतरी करायचं म्हणतोय." काय म्हणतील माहिती का? "पहिला अभ्यास कर, चांगले मार्क पाड." असं म्हणलं जाईल, कारण त्यांची पण काही चूक नाही. ते पण ह्यातूनच गेलेले आहेत म्हणूया आपण. बरं, मग आता मी तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे हा व्हिडिओ मी थांबवतोय. या असला विचार करायचा नाही मला इथनं पुढं. तुम्ही अपेक्षा पूर्ण करणार, अभ्यास केला तर होईल ना? येतं का लक्षात तुमच्या? मग त्यावेळेस माझं काय म्हणणं आहे बघा आता, सुरुवात तर करूया. 8 ते 10 लॉ आहेत. कोहलर्स लॉ आहे, हेनरीज लॉ आहे, अजून कोणते लॉ? हेस लॉ आहे, थर्मोडायनामिक्समध्ये लॉ आहेत. कसा करायचा मी शिकवतो ना अभ्यास तुम्हाला. आज एका दिवसात लॉ संपवूया चला सगळे. चॅलेंज. हं, करूया आपण. आणि अशा रीतीने काय होणार आहे, तुमचा अभ्यास माझ्याबरोबर होणार आहे. लॉ नंतर डेरिव्हेशन घेऊया, डेफिनिशन घेऊया. मग लॉ म्हटल्यावर काही वेळेस फिजिक्स मधले पण घेऊया आपण. पण होईल ना सगळं? कराल ना माझ्यावर तुम्ही अभ्यास? असले मनात विचारत असेल तर काढून टाकाल ना तुम्ही? काही नाही. मी आनंदाने अभ्यास करणार आहे. आणि ऐका, मी एक पालक म्हणून बोलतो आता. माझा मुलगा सी-यू-ई-टीत आहे. तो मला दर शनिवारी-रविवारी साताऱ्यात येऊन मला क्लाससाठी हेल्प करतो. प्रचंड लोड त्याचा इथं पण असतो. ओके. मग अशा वेळेस त्याच्या मनात पण एकदा विचार आला होता, की तो मला म्हणला सुद्धा, की त्याचा रिझल्ट लागला, काय झालं, त्याचे मार्क्स मला पाठवतो. म्हणतो, "कमी पडलेत ना? जरा अजून पाडायला पाहिजे होतं ना?" मी त्याला सरळ सांगतो, "अरे, ते मार्क्स माझ्यासाठी इम्पोर्टंट नाहीये. तू प्रामाणिकपणे कष्ट घेतोय, तिथेही अभ्यास करतोय, तेही मार्क्स चांगलेच आहेत. एकदम कुठल्या सब्जेक्टमध्ये फेल झालाय असं काही होत नाही कधी. ते करून तू इथं मला मदत करतोय. माझ्या अपेक्षा सगळ्यात पूर्ण आहेत." पालक म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, की आमच्या तुमच्याकडनं फार अपेक्षा नसतात. आम्ही बोलताना कधी-कधी चुकतो. मी सगळ्या पालकांच्या वतीने बोलतो, की आम्ही बोलताना चुकतो कधी-कधी. पण याचा अर्थ असा नाही, की बाबा नाही 90% पडले तर घरात घेणं नाही, असं काय होणार आहे का? नाही रे. तुम्ही करताय ना प्रयत्न, त्यात मी खुश आहे. आम्ही खुश आहोत. ठीक आहे? मग आता कुठलाही न विचार करता पटकन अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.